दर्शत होते की इकडच्या सहकारी संस्था सगळ्या मोडीत निघालेल्या आहेत, इथचे सगळे नेते नादान आहेत. त्यांनी जरा वसंतराव सहकारी बँकेची काय, आपल्या वसंतराव सहकारी साखर कारखान्याची काय परिस्थिती सांगितली पाहिजे, या सांगली जिल्हा बँकेची काय परिस्थिती ते सांगितलं पाहिजे, एवढ्या तिकडच्या सहकारी संस्था का डबघाई झाल्या तेही सांगितलं पाहिजे. हे सांगा ना जरा थोडंसं, फक्त इकडचं काय सांगता, जरा रेकॉर्डवर येऊ द्या नाही सगळं. डॉक्टर आपण आपल्या भाषणात ते सांगा. बच्चू कडू महोदय, सन्मान्य सदस्य सुनील देशमुख म्हणाले किंवा एवढ्या हजारो संस्था, हजारो बँका, सगळे साखर कारखान्यात निश्चितपणाने ते म्हणतात बरोबर आहे, वसंतदादा कारखाना अडचणीत आला, सांगली जिल्हा बँकेचा अडचणीत नाही वर आहे, पण या राज्याचा सहकार मंत्री असताना ते आपल्या जिल्ह्यातला विचार केला नाही. इन्क्वायरी मी स्टार्ट केलेली होती, हे तुमच्या माहितीसाठी. उत्तर देऊ नका. बच्चू कडू. अध्यक्ष महोदय, काल सन्माननीय जयंतरावजी पाटील आणि सन्माननीय दिलीपजी वळसे पाटील यांचं भाषण मी ऐकलं अध्यक्ष महोदय, आणि रात्रभर झोपच लागली नाही अध्यक्ष महोदय. मी चिंतन मंथन करत होतो, त्या दोन्ही मंत्र्यांनी जे भाषण केलं त्याच्यातल्या भाषणापुरते जरी मुद्दे यांनी जितके टाकले ते जरी 10 वर्षात केले असते अध्यक्ष महोदय, आज चर्चा घ्यायची वेळ आली नसती. पण सुदैवानं असं नेहमी घडतं अध्यक्ष महोदय, माणूस जेव्हा पदावर नसतं तेव्हा आपण हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, पद गेलं का मग त्याच मुद्द्यासाठी आम्ही नेहमी भांडत असतो. या विदर्भातल्या वीरमाता जिजाऊनं छत्रपती शिवराय महाराष्ट्राला नाही, देशाला नाही, जगाला दिला अध्यक्ष महोदय. आणि दुर्दैवानं या विदर्भाला काय भेटलं तर आरोग्याचा, सिंचनाचा, उद्योगाचा हा सगळा अनुशेष, आणि त्याच्यासोबत भेटला आम्हाला त्या आत्महत्या. असं वाटलं होतं का हा विदर्भ जेव्हा महाराष्ट्र म्हणून आणि मराठी म्हणून एकत्र झाला तेव्हा आम्ही सगळे भाऊ म्हणून कामाला लागू, पण असं घडलं नाही. जितका अन्याय करता येईल तितका अन्याय करावा असं सूत्र सुरू केलं अध्यक्ष महोदय. आणि परिणामी आम्ही पाहतोय का आजही आमची अवस्था, मग विदर्भ असू द्या, मराठवाडा असू द्या, पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके असू द्या, कोकण असू द्या, ज्या पश्चिम महाराष्ट्राला मंत्री भेटला तो मतदारसंघ बरा आहे. मी कोल्हापूरचा शाहूवाडी तालुका फिरलो, अजूनही साधी मोटरसायकल तिथं जात नाही, पन्हाळा ते पावनखिंडा मी पायवारी करतो. अध्यक्ष महोदय, इथले मंत्री कधी राज्याचे म्हणून वागलेच नाही अध्यक्ष महोदय, ते आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित राहिले, जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले, आणि त्याचा परिणामी आम्ही पाहतो का हे चटके आम्हाला बसले अध्यक्ष महोदय. आपण पाहतोय का हे सगळं होत असताना मागच्या वेळेस पश्चिम महाराष्ट्राचे 19 मंत्री महोदय होते या विभागाचे, एका विभागाचे 19 मंत्री, सांगली जिल्ह्यात 4 मंत्री अध्यक्ष महोदय, आणि सगळे महत्वाचे खाते एकाच जिल्ह्यात होते. मंत्र्याचा सुद्धा समतोल आम्ही पाहतो का इथं कधीच दिला नव्हता. आणि मग विदर्भाच्या वाट्याला काय आलं, अन्न पुरवठा मंत्री, अन्न औषध, आमचे मनोहरराव नाईक गेल्या 10 वर्षात तेच होतं, एकच खातं होतं. आणि हे सगळे खाते देत असताना उद्या बोंबलाचं का बा तुम्हाला तर मंत्रीपद दिलं होतं, काय केलं तुम्ही, आणि असे खाते देऊन द्यायचे का त्या खात्यात काहीच नसणार, अशी अवस्था आपण पाहतोय निर्माण केली होती. अध्यक्ष महोदय, आमच्या मधुकरराव किंमतकरने एक पत्र लिहिलं अध्यक्ष महोदय माहितीच्या अधिकारात, आणि गेल्या 5 वर्षापासून माहितीच्या अधिकारात त्याचं उत्तरच भेटत नाही अध्यक्ष महोदय. आणि उत्तर भेटत नाही म्हणून रत्नाकर गायकवाडजी जे माहितीच्या अधिकाराचे राज्यप्रमुख आहेत त्यांनी नियोजन सचिवाला पत्र लिहिलं. सन 2002 पासून राज्यपालांच्या आदेशानुसार वाटप करण्यात आलेल्या निधीपैकी किती रक्कम खर्च झाली, इतरत्र किती वळवली, ही बाब जनतेपासून लपून ठेवणे अतिशय गंभीर बाब आहे. तातडीनं निधी किती भेटला आणि त्याचा खर्च किती झाला याची माहिती द्यावी. म्हणजे आम्ही पाहतो का पाप किती करावं, कितीपर्यंत करावं याची काही मर्यादा असतं. कशा प्रकारचे आदेश द्यायचे आम्ही पाहतो का. या माध्यमातून मंत्री महोदयांना खास करून मी विनंती करेल का या राज्यावर 3 लाखाचं कर्ज आहे, 3 लाख कोटीचं कर्ज आहे, ते कुठं कुठं खर्च झाला, कोणत्या भागात किती खर्च झाला याचं सगळं विवरण आम्हाला दिलं पाहिजे. या चर्चेच्या माध्यमातून ते मी मागणी करतोय का 3 लाख कोटीच्या कर्जाचं विवरण, जमा खर्च अशीच
आम्ही पाहतो का ते आम्हाला भेटलं पाहिजे. मागच्या 10 वर्षात जितका निधी विदर्भ, मराठवाडा आणि कोकणाला भेटला तो किती निधी खर्च झाला प्रत्यक्षात, आणि मग तो किती खर्च झाला, किती निधी वाटप झाला याचं विवरण आम्हाला भेटलं पाहिजे. दूध का दूध और पानी का पानी होना चाहिए. आमच्या तुमच्याकडून सगळ्याकडून अपेक्षा आहे. मंत्री महोदय, गिरीशजी महाजन, आपल्याकडून अपेक्षा आहे का हे सगळं सिंचनाचं जे जे काय झालं सण पाप ते तुम्ही करू नका. यांनी केलं म्हणून हे अशा आपण पाहतो वाट्याला आलं, किमान तुम्ही सुद्धा करू नका. आणि म्हणून सगळं विवरण, सगळं आम्हाला पाहिजे का निवड आम्हाला किती निधी दिला हे नाही, दिलेल्या निधीपैकी किती खर्च झाला त्याचं सुद्धा विवरण पुढच्या अधिवेशनात आम्हाला भेटलं पाहिजे. या अपेक्षा आहे आपल्याकडून अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आम्ही पाहतो का माझा आरोप आहे सध्या का किमान 10 वर्षात 60,000 कोटी आम्हाला विदर्भाला भेटलेला निधी पश्चिम महाराष्ट्राला वळवला, त्याचं सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे अध्यक्ष महोदय. ती माहिती खऱ्या अर्थाने इथे दिली पाहिजे. 4 लाख कृषी पंपाचा अनुशेष इथं आमच्या माथ्यावर आहे. इकडून आपण पाहतो का कृषी पंपाचं एकतर धरणातलं पाणी भेटलं नाही, आमच्या विहिरीले पाणी होतं, पण आम्हाला तुम्ही कृषी पंपावर विद्युत दिले नाही, त्याच्यामुळे विहिरीतलं पाणी सुद्धा आमच्या जमिनीला देता आलं नाही. आणि म्हणून आमची जमीन भिजली नाही अध्यक्ष महोदय. आमच्या जमिनीला पाहिजे काय, या देशातल्या जगातल्या कुठल्याही शेतकऱ्याला त्याची पहिली मागणी असेल तर त्याला पाणी भेटलं पाहिजे. दुसऱ्या त्यानं जे काही पीक घेतलं असेल त्याच्यावर प्रक्रिया पाहिजे, आणि प्रक्रियासोबत त्याचं मार्केटिंग आणि भाव पाहिजे. या 3 गोष्टी जुळल्या पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याच्याशिवाय शेतकरी राजा खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो विकास होऊ शकत नाही. परंतु दुर्दैवानं अध्यक्ष महोदय मी थांबवतो. ठीक आहे, 6 मिनिटं झाली आपली. आपल्याला मी 3 मिनिटाची वेळ होती तरी 6 मिनिटं दिली आहे. 15 मिनिटं प्रत्येक सभासदाला दिल्या. मग आपण एक काम पुढे अध्यक्ष महोदय चर्चा. आपण 1 मिनिट माझं पूर्ण होऊन द्या अध्यक्ष महोदय. या सभागृहाचं सगळं न्यायाच्या अपेक्षा आपल्याकडून आहे, आणि प्रश्न असा आहे का तुम्ही समान संधी दिली पाहिजे. आम्हाला एक उत्तर आपल्याकडून उत्तर पाहिजे आहे का समान संधी इथं सदस्याला आहे का नाही ते मला सांगावं, मग मी बसतोय. तुला 2 मिनिटात पूर्ण करा बच्चू कडू. अध्यक्ष महोदय धन्यवाद. किमान 2 मिनिटाचा न्याय तुम्ही मला दिला त्याबद्दल आभारी हो आपले. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का 1994 मध्ये आमचा अनुशेष अजूनही तसाच शिल्लक आहे. अमरावती विभागाचा आजचा अनुशेष आपण पाहतो 8 ते 9 लाखाचा असताना सोपियाचा प्रकल्प देण्याचं तुमचं धाडस कसं झालं. 25 ते 35 वर्ष बीटी साहेब देशमुख आमच्या त्या सभागृहात वरच्या सभागृहात लढलं, रक्ताचं पाणी केलं अध्यक्ष महोदय. आणि दुर्दैव काय हाती आलं, आमचा अनुशेष तर भरलाच नाही, उलट अधिक जास्त पाणी पिणारा उद्योग, 25,000 हेक्टरचं पाणी पिणारा उद्योग आमच्या अमरावतीच्या माथ्यावर दिला. हे पाप तुमच्या नशिबी आलं, ते आम्ही पाहतो का ते कधी ते मिटणार नाही अध्यक्ष महोदय. एका इकडे आमचा अनुशेष आहे आणि दरवर्षी आमचा अनुशेष वाढत आहे. त्याच्यासाठी काय उपाययोजना आपण करणार ते खऱ्या अर्थाने या सरकारनं आम्हाला सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातला विचार केला तर सुप्रमा 2010 पासून 90% प्रकल्प पूर्ण झाले. फक्त 5% काम, 10% काम शिल्लक आहे. 2010 पासून सुप्रमा आम्हाला भेटला नाही. करंजगाव वासनी प्रकल्प प्रस्तावाचा ऑगस्ट 2014 पासून राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक मध्ये आम्ही पाहतो ऑगस्ट पासून प्रस्ताव आहे, तो कधी आपण पूर्ण करणार अध्यक्ष महोदय. हे सगळं करत असताना संत्रा आमच्या इकडे सगळ्यात जास्त होते अध्यक्ष महोदय. सगळ्यात जसं साखर उद्योगाला राजेश्वर आहे, दिल्लीपासून तर राज्यापर्यंत साखर उद्योगासाठी सगळे राज्यकर्ते धावतं, पण त्या तुलनेत इतर पिकासाठी राजेश्वर भेटला नाही. हे खऱ्या अर्थानं आमचं दुःख आहे अध्यक्ष महोदय. आपण पाहतो का साखर खपली नाही तर आपण आयात शुल्क सुद्धा आपण पाहतो का तिथं देण्याचं, जास्त वाढवण्याचं काम करता, निर्यातीला सबसिडी देण्याचं काम करतं, पण कापसासाठी तसं झालं नाही, सोयाबीन साठी तसं झालं नाही, संत्रा उत्पादक शेतकऱ्यासाठी तसं झालं नाही. हे दुर्दैव आहे. आणि मग संत्रा आम्ही पाहतो का आधुनिक मंड्या,
आमच्या ज्या मंड्या जिथे काही आम्ही संत्रा ठेवताय त्या आधुनिक दर्जाच्या झाल्या पाहिजे. आपण पाहतो का संत्र्याचं देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर अतिशय चांगलं मार्केटिंग व्हासाठी निर्यात सबसिडी आपण पाहतोय संत्र्याला देता आली पाहिजे, प्रक्रिया उद्योग उभे केले पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा मांडतो अध्यक्ष महोदय का जोपर्यंत आमचं सिंचन होत नाही तोपर्यंत आखरी ते अनुदान आम्हाला प्राप्त होतं, आम्ही त्याचे हकदार होतो अध्यक्ष महोदय. आणि मग ते हक आम्हाला जेपर्यंत भेटत नाही तोपर्यंत पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे या विदर्भातले, मराठवाड्यातले, कोकणातले जिथं जिथं सिंचन झालं नाही, ज्याच्या जमिनीला आम्ही पाहतो का पाणी भेटलं नाही, त्या सर्व शेतकऱ्याला जोपर्यंत पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं MRHS मधून घेतली पाहिजे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे अशी मागणी करतो. आणि हे 2 शब्द